ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर विद्या सोनटक्के म्हणून आहेत, गावाचं नाव सांगू नका बोलल्यात त्यांनी. ताई म्हणत होत्या, ह्या अनुभव जे आहेत, मी गेली 1.5 वर्ष खूप खूप जास्त आईंच्या जवळ आले म्हणतात. ह्या अनुभवांच्या माध्यमातून आयुष्यामध्ये इतका मोठा बदल झाला आहे की मी शब्दात त्या गोष्टी सांगू शकत नाहीत. सांगू शकत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी हे अनुभव शेअर केले त्या सगळ्यांना माझे इतके ब्लेसिंग लागतील असं म्हणत होत्या ताई. की प्रत्येक अनुभवातून एक एक गोष्ट शिकायला मिळाली. आईंना काय पाहिजे आणि काय आपण केलं पाहिजे हे प्रत्येक अनुभवांमधून शिकायला मिळालं. आणि त्यांनी मला ना एक हे सांगितलं की प्रत्येक अनुभवामध्ये काहीतरी मोरल आहे, ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगत चला. म्हणजे की जे जे आता एवढे मोठे व्हिडिओ कधी-कधी ऐकायला लोकांना होत नाही. तर ह्या अनुभवामधून, ह्या नंबरच्या अनुभवामधून हे मोरल आहे, हे सांगितलं आहे. ज्यांनी पण अनुभव शेअर केला आहे, हे सगळे लोक जे आहेत ते आईंच्या प्रेरणेनं हे अनुभव शेअर करायला लागले. ताई म्हणत होत्या हे तर मी म्हणतेच कायम, पण ताई म्हणत होत्या की ते आईंच्या प्रेरणेनं हे लोक अनुभव शेअर करायला आहेत. आणि असं काहीतरी सांगून जातात की हां, आपण गुरुमार्गात आहे ना, तर हे आपण करायला पाहिजे, हे आपण करत नाही आहे, हे लक्षात येते आणि आम्ही ते करतो आहे आणि खूप चांगले ह्याच्यातनं रिझल्ट मिळतात, खूप चांगली प्रचिती येतात. ह्या 1.5 वर्षात माझ्या आयुष्यात जे जे बदल झाले ते त्या म्हणतात की मी शब्दात नाही वर्णन करू शकत त्या गोष्टींचं. इतके काही काही असे अनुभव आलेत की जे मला असं वाटतं की माझ्यापर्यंतच मला सीमित ठेवायचे आहेत. हा कदाचित त्या म्हणत होत्या की कदाचित हा माझा स्वार्थ असेल की अनुभव शेअर करायचा म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. पण मी या 1.5 वर्षातले काही जे अनुभव आहेत ते फक्त मला असं वाटतं की आईंपुरते आणि माझ्यापुरते ते सीमित असावेत. हां, मी अनुभव तर शेअर करणार आहे, ताई म्हणत होत्या. मी अनुभव तर, आणि त्यांनी शेअर केला अनुभव दुसरे. पण ह्या 1.5 वर्षातले जे अनुभव आहेत, जे आत्मिक मला समाधान देणारे आहेत, साक्षात आई माझ्यासमोर आहेत, माझ्याजवळ आहेत, हा प्रत्येक वेळेला मला हे होतो आहे म्हणतात. म्हणजे आपण हे भास म्हणता येणार नाही म्हणत होत्या त्या. की मला प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची प्रचिती येते की आई आहेत, माझ्यासोबत आहेत आणि माझ्या घरात प्रत्यक्ष वास करायला लागलेत आई. ही अनुभूती मला येते. मला हे प्रत्येक वेळेला जाणवतं आहे. आणि कुणी असो नसो, आई प्रत्येक वेळेला सोबत असतात म्हणतात, आहेतच. तर ह्या गोष्टी नाही मी सांगू शकत. काही काही गोष्टींना बंधनं येतात म्हणतात सांगण्यासाठी. पण जे अनुभव शेअर करायला, पण त्या मला सांगत होते की प्रत्येक अनुभवांमधून एक काहीतरी मोरल म्हणजे सांगितलं जातं आहे, एक बोध प्रत्येक अनुभवामधून. आणि जो साधकाला खूप गरजेचा आहे. प्रत्येक जे अनुभव ऐकायला ज्यांना मिळत नाही त्यांना तो तरी मेन पॉईंट ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक एक शॉर्ट बनवा, प्रत्येक व्हिडिओवरती एक शॉर्ट बनवा. म्हणजे ह्या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे. तर मी प्रयत्न करेन. म्हणजे मी सांगत नाही, पण हां, मला पण त्यांचं ते खूप म्हणजे योग्य वाटलं त्यांनी जे सांगितलं. आणि ते म्हणजे कदाचित आईंनीच त्यांना ती प्रेरणा केली असावी की हे असं झालं पाहिजे. म्हणजे एक शॉर्ट बनला पाहिजे की ज्याच्यातून त्या पूर्ण व्हिडिओमध्ये अनुभव ज्यांनी सांगितले त्यांना मेन काय सांगायचं होतं. तर मी प्रयत्न करेन तोही. म्हणजे आईंनी ते माझ्याकडून करून घ्यावं, ही आईंची चरणी प्रार्थना आहे. तर त्यांच्या अनुभवाकडे येते. तर विद्याताई म्हणत होत्या, गेली 6 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. तुमचे अनुभव ज्या वेळेपासून शेअर व्हायला लागले त्याच्या थोडंसंच आधी मी आले म्हणतात आईंच्या मार्गामध्ये. तर ते येण्यासाठी सुद्धा कारण होतं म्हणतात.
की माझं कॉलेज झालं, त्याच्यानंतर 5-6 वर्ष मला स्थळं बघत होती म्हणतात घरचे लोकं. तर माझं लग्न ठरत नव्हतं. असं काहीच नाही की माझ्याकडं काही म्हणजे कुठली गोष्टीची उणीव होती असं काही नाही म्हणतात. किंवा कमतरता होती माझ्यामध्ये काही असं पण नाही. दिसण्यामध्ये किंवा कुठल्या बाकीच्या शारीरिक मानसिक कुठल्याहीच गोष्टी तर हे नाही. मला म्हणजे आश्चर्य वाटायचं की स्थळं का नाकारतात? म्हणजे काय व्हायचं माहीत नाही, पण स्थळांचा नकार येत होता. बरं आई-वडिलांची अशी पण हे होती म्हणला माझ्या इच्छा होती, की "बाई नाही आहे लग्न जुळून येत, तर तुझं तूच एखादं ठरव." तर ते होत नव्हतं म्हणतात. वयाची 30शी आली तरी माझं लग्न जमत नव्हतं म्हणतात. आणि मग असं वाटायला लागलं, की अरे काय हे प्रॉब्लेम? मग ते बऱ्याच ठिकाणी आम्ही हे ते म्हणजे ज्योतिषी वगैरे असतात, अशा ठिकाणी वगैरे पण आम्ही दाखवलं. बऱ्याच जणांनी काय-काय उपाय सांगितले, तेही केले. पण काही तसं हे होत नव्हतं म्हणला. म्हणजे स्थळांकडून तसं म्हणजे काही-काही 1-2 स्थळं आलीत म्हणतात, की जी होकार देऊन गेली. पण काही कारणांनी आमच्याकडनंच ते नाही का तर ते माझ्या बाबांना वगैरे पसंत पडत नव्हतं. असं काही नव्हतं की इकॉनॉमिकली काय प्रॉब्लेम आहे काय, पण आई-वडिलांना टेन्शन यायला लागलं म्हणतात. का तर माझ्या दोघं भाऊ होते. त्यांचं लग्न झालेलं होतं आणि माझं लग्न ठरत नव्हतं. तर आमच्या घरी असं काही आईंचं काही नव्हतं वगैरे आधी म्हणतात. नंतर असं झालं, की आई-वडील बोलायला लागले, "तुलासुद्धा एखादा हे होत नाही आहे का?" आणि मी प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते म्हणल्या. म्हणजे माझं BA शिक्षण झालेलं आहे म्हणतात. तर प्रायव्हेटमध्ये मी जॉब करत होते. तर तिथं म्हणजे द लग्न ठरत नाही आहे वगैरे अशा चर्चा ऑफिसमध्ये वगैरे बऱ्याच वेळेला मैत्रिणीमध्ये माझ्या ज्या ऑफिसमध्ये होत्या मैत्रिणी त्यांच्यासोबत माझ्या व्हायच्या, की ठरत नाही आहे वगैरे. तर माझी एक मैत्रीण होती म्हणतात की जी खूप म्हणजे मी जवळ-जवळ 3 वर्ष तरी तिथे जॉब करत होते. तर खूप आधीपासून मला माहिती होतं ती कलावती आईंचं करत होती म्हणतात. तर मला तिनं बोलली, की "आईंचं मग आमच्या थोडं कर कर म्हणजे बघ लग्न वगैरे." असं तर काही नाही आहे आईंच्या मार्गामध्ये की केलं की लगेच तुम्हाला हे होईल. इथं उपासनेला जास्त महत्त्व आहे आणि उपासनेच्या बळावर सगळ्या गोष्टी हे की इथं काही असं नाही आहे की काहीतरी म्हणजे उपाय सांगितला आहे आणि त्या उपायाने प्रचिती आले किंवा काम झालं आपलं. बाबा तुला मी काहीतरी असं-असं सांगेन की हे कर आणि तुझं लग्न जमेल. असं काही नाही आहे इथं. इथं उपासनेच्या जोरावर तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतात. तर मी म्हटलं उपासनेच्या जोरावर मिळवायच्या असतात म्हणजे काय नेमकं? तर आईंची उपासना करायची असते. हे संत आहेत आणि ह्यांची उपासना करायची की जे आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण खूप टेन्शनमध्ये येतोय, ज्या नाही झाल्या वगैरे. आता जसं तू लग्न ठरत नाही, तर आई-वडील स्ट्रेस घ्यायला लागलेत किंवा काय. तर अशा गोष्टींमधून आपण हे होतोय, की म्हणजे जरी आपल्या आयुष्यात खडतर प्रवास चालू असेल, तरीसुद्धा आपण त्यात म्हणजे डळमळीत किंवा आपण आपण म्हणतो ना कुठेतरी हे होतंय काही त्यांनी तरी काहीतरी शब्द वापरला म्हणजे खचलं जातोय असं म्हणतात ना आपण हां, तसं काहीतरी त्यांनी बोलल्या. तर तसं नाही खचलं जात. तर म्हणजे आपण काय म्हणतोय स्ट्राँग राहतोय कुठल्याही परिस्थितीत. हे उपासनेनं होतंय आणि बऱ्याच गोष्टी उपासना दृढ झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा आहेत म्हणजे दृढ झाल्यानंतर हे काही लगेच तुम्ही काहीतरी आता ज्योतिषी वगैरे सांगतात किंवा काही सांगतात, हे उपाय करा, ते उपाय केलं लगेच रिझल्ट येतं, असं काही नाही आहे. इथं श्रद्धा लागते. तुम्ही श्रद्धेनं उपासना चालू ठेवली की मग अशक्य गोष्टीसुद्धा गुरु शक्य करतात. पण उपासना तेवढी दृढ निश्चयानं झाली पाहिजे. मी तुमच्यावर पूर्ण सोडलं आहे.
आणि तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्ही जे सांगितलं आहे ते फॉलो करणं किंवा ते करणं माझं काम आहे, हा विश्वास ठेवून उपासना झाली पाहिजे. मग ते आईंनी कधी-कधी ती मला मैत्रीण माझी सांगत होती म्हटलं, कधी-कधी अशा गोष्टी आयुष्यात घडतात की हे आईंनी आपल्यासोबत किंवा गुरूंनी आपल्यासोबत चुकीचं केलं आहे असं वाटू शकतं आहे आपल्याला. ते चुकीचं कधीच नसतं आहे त्यांनी केलेलं आपल्यासोबत. पण आपल्याला कधी-कधी वाटू शकतं आहे की मी इतके वर्ष करते पण मला काहीच नाही मिळालेलं आणि हे माझ्यासोबत चुकीचं घडलं आहे असं सुद्धा वाटू शकतं आहे. पण ते कधीही चुकीचं करू शकत नाहीत आपल्यासोबत, आपल्याला ते वाटतं आहे. पण जर निष्ठेनं उपासना सतत चालू ठेवली वर्षानुवर्षे तर मात्र आयुष्याचं खूप सार्थक होतं आहे. हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवामधून मी तुला सांगते, असं माझ्या मैत्रिणीनं मला ते बोलली म्हणतात. मी म्हटलं, आत्ता तूर्त मला काहीतरी उपाय पाहिजे की जेणेकरून माझं लग्न ठरेल. तर ती मला बोलली, ह्याच्यावर आपण नंतर बोलू. आणि नंतर जेवणाच्या वेळेत ती मला बोलली की हे बघ, तू जे बोललीस ना की माझं लग्न ठरेल असं काहीतरी मला पाहिजे. पण हां, एखाद्यानं उपाय सांगितला आणि तुझं लग्न ठरलं, समज तुझं लग्न ठरलं आणि ते लग्न झालं आणि ते यशस्वी नाही झालं किंवा तुला जे वाटतंय त्या पद्धतीचा नवरा नाही मिळाला तर काय करणार? तर मग तू तसंच रडत संसार करणार की लग्न मोडणार? परत लग्न मोडलं म्हणून रडत बसणार? काय नेमकं काय? तर ती म्हटली, तिनं तसं बोलल्यानंतर मला थोडासा राग आला बोलल्या ताई, की तुला मी उपाय विचारायला लागले, तू माझं लग्न अजून ठरायच्या आधीच मोडायचा काय विचार करतेस? तर अगं हे रिॲलिटी आहे. म्हणजे माणूस फक्त माझं हे काम होऊ दे. बरं ते काम झाल्यानंतर ते यशस्वी होईलच, सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असं नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला गुरु लागतात. म्हणून मी तुला सांगते, उपासना कर. मग तू कदाचित म्हणजे तुला कळायला लागेल की कदाचित आत्ता हे लग्न ठरत नाही आहे, ही गोष्ट तुझ्यासाठी कुठंतरी तुझ्या चांगल्यासाठी असेल. आत्ता ठरत नाही आहे, हे कुठंतरी तुझ्या चांगल्यासाठी असेल. आणि जरी ठरलं तरी समजा काही प्रॉब्लेम आले, त्यातसुद्धा काही प्रॉब्लेम आले, तरीसुद्धा त्यातनं बाहेर पडण्याची ताकद गुरु देतील. ना की तू हतबल होशील. त्यातनं पण बाहेर पडण्याची ताकद गुरु देतील. किंवा असं पण होऊ शकेल की गुरूंच्या कृपेनं तुला तशी वेळच येणार नाही. तर दोन्ही गोष्टींसाठी गुरु गरजेचे आहेत. म्हणून तुला सांगते मी, उपासना चालू कर असं तिनं सांगितले. पण असं मानू नको, तिनं हे पण सांगितले की ही उपासना चालू केल्यानंतर तुला 15 दिवसात स्थळ येईल आणि तुझं लग्न होईल किंवा महिनाभरात तुझं काम होईल, असं काही होणार नाही आहे. हे मी तुला सांगते. इथं उपासनेच्या बळावर आणि दृढ श्रद्धेच्या बळावर आई सगळं देतात आणि गुरूंकडनं ते मिळवायचं असतं. तुमची श्रद्धा जितकी दृढ होईल तेवढा तुम्हाला चांगली प्रचिती येईल. तर मग मी म्हटलं, ही बोलते म्हणजे आज मला ह्या गोष्टी सगळ्या समजतात म्हणतात, का तर मी मार्गामध्ये आले. पण त्यावेळेला त्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यावरून गेल्या. ही काय बरळते असं मला वाटत होतं म्हणतात. पण तुम्हाला सांगू, मी तिनं ना तगादा लावल्यासारखं लावलं. म्हणजे एक 8 दिवस गेले की हां करून बघ ना, मग तू आईंचं कर ना थोडंसं, काय बिघडतं आहे करायला? काय तास 1.5 तासाची उपासना केली तर काय होते? 1 तास 1.5 तास तर आपण मोबाईल बघण्यात, टी व्ही बघण्यात, हे बघण्यात, ते बघण्यात घालवतोयच ना. कितीही व्याप असला तरी बाहेरच्या काहीतरी कुचाळक्या करण्यात किंवा टाईमपास करण्यात घालवतोय. तर ते टाईमपास म्हणून करायला सुरुवात कर. असू दे, वाचन कर, थोडंसं आईंची प्रकाशनं वाच, आई काय आहेत तुला कळायला सुरुवात होईल. थोडंसं नामस्मरण कर, थोडं बालोपासना वाच. काय की तुला वाटलं माझ्यासोबत तर भजनाला वगैरे चल. मी बोलले, बरं ठीक आहे, तू एखादं पुस्तक वगैरे. म्हणजे तिनं एक मला 5-6 वेळानं असं सांगितल्यानंतर
बघू एखादं पुस्तक वगैरे दे मला वाचनासाठी असं मी बोलले म्हणतात. तिनं चांगलं 3-4 पुस्तकं घेऊन आली म्हणतात. 3-4 पुस्तकं. त्याच्यामध्ये बोधामृत होतं म्हणतात. त्याच्यानंतर आईंचं चरित्र होतं. श्रीकृष्ण प्रताप होतं आणि ते छोटंसं गुरुमाय गुणगान असतं ना, ते पण होतं म्हणतात आणि बालोपासनेचं पुस्तक, असं सगळी पुस्तकं ती घेऊन आलेली होती म्हणतात. तर मला तिनं सांगितलं, ह्यातलं तुला जे छान वाटेल ते आधी वाचायला सुरुवात कर. जे प्रकाशन आहेत, हे गुरुमाय गुणगान आहे आणि हे बालोपासनेचं पुस्तक आहे. हे पण तिनं आणलेलं होतं म्हणतात. मला दाखवलं सगळं. तर म्हटलं छोटंसं पुस्तक वाचायला कुठलं तरी घ्यावं. तर मला बोलली ती श्रीकृष्ण प्रताप घे वाचायला, म्हणजे तुला गोष्टी वाचल्यासारखं वाटेल, खूप हे नाही वाटणार तुला. का तर बोधपर सांगितलं तर मी बऱ्याच वेळेला तिला हां बास कर गं बाई, मला तुझं ऐकू वाटेना प्रवचन असं मी बोलायचे. तर तिला असं वाटलं की असं काहीतरी तिला मग ते रटाळ वाटू शकतं, म्हणून तिनं मला बोलली की श्रीकृष्ण प्रताप घे वाचनाला, गोष्ट असल्यासारखं आहे, छान वाटेल तुला वाचताना. आणि आईंकडं प्रार्थना कर माझी इच्छा पूर्ण करा म्हणून. बघ आई लवकर कृपा केली तर बरं होईल. तर त्या म्हणतात श्रीकृष्ण प्रताप ज्या वेळेला मी वाचायला सुरुवात केली त्या दिवशी मंगळवार होता म्हणतात आणि मी वाचनाला ती सुरुवात केली. वाचनाला ज्या दिवशी सुरुवात केली म्हणतात तर मला उगीच असं वाटलं काहीतरी हे करावं, म्हणजे देवाला काहीतरी नैवेद्य ठेवावं असं वाटलं. आणि मग मी म्हणला दही आणि साखर होती. तर श्रीकृष्ण प्रताप म्हणून म्हणजे कृष्णांचा आहे, तर दही त्यांना आवडतं. ह्या उद्देशाने मी ते दही साखर ठेवून मी वाचनाला सुरुवात केली म्हणतात. आईला पण बोलले की माझ्या अशी फ्रेंड बोलले की हे चांगलं आहे, वाचन कर, बघ तुला प्रचिती येईल वगैरे असं. म्हणजे आईला काय असं बोलले नाही की तिनं काय काय सांगितलेलं. तर मग आई बोलली बरं ठीक आहे कर. आणि मी त्या दिवशी मला त्या म्हणतात जे तुळशीदळ आहे तर ते 2 वाचले मी म्हणतात श्रीकृष्ण प्रतापमधले 2 तुळशीदळ त्या दिवशी वाचले आणि मला ते छान वाटलं म्हणतात. मग मी ज्यावेळेला भेटले ऑफिसमध्ये माझ्या मैत्रिणीला, तर त्यावेळेला ती मला बोलली म्हणतात की बालोपासनेला वगैरे पण सुरुवात कर. तर त्या म्हणतात कदाचित कृष्णांचाच तो आई प्रत्येक वेळेला चरित्रात म्हणतात त्या ताई म्हणत होत्या की कृष्णाची किमया. तर कृष्णांनीच किमया केली म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये. बालोपासनेला मी सुरुवात केली म्हणतात. बालोपासना वाचायला सुरुवात केली. अगदी चाली वगैरे मी अगदी छानपैकी शिकून मी बालोपासना घरी सुरुवात केली म्हणतात. आणि नंतर मग मी एक पान ते श्रीकृष्ण प्रताप वाचायला सुरुवात केली. जसं बालोपासना मी सुरुवात केली त्याच्यानंतर एक पान मी वाचायला सुरुवात केली म्हणतात ह्याची श्रीकृष्ण प्रतापची. आणि तुम्हाला सांगू म्हणतात श्रीकृष्ण प्रताप मला वाचायला म्हणजे एक पान वाचायची, कधी अर्धं पान वाचायची असं व्हायचं. कधी मी एक ओळच वाचली का तर म्हणजे तो नेम केला आहे म्हणून पण वेळ नाही मिळाला तर एक ओळच वाचून मी जायची, असं पण मी केलं म्हणतात. असं करत म्हणतात 2-2.5 महिने गेले ते श्रीकृष्ण प्रताप 7 दिवसात तुळशीदळ संपवतात. 2-2.5 महिने गेले म्हणतात. पण तुम्हाला सांगू ज्या दिवशी श्रीकृष्ण प्रताप माझं वाचन संपलं त्याच दिवशी एक स्थळ आलं म्हणतात. म्हणजे सांगून फक्त आलं, बघायला आले नाहीत त्या दिवशी, पण सांगून आलं की असं हे आहे म्हणून. आणि मग म्हणतात ते स्थळ बघायचा कार्यक्रम वगैरे ठरला. आणि त्या दिवशी मग मी म्हणजे त्यांनी रविवारची सुट्टी असायची, तर रविवारी येतो असं त्यांनी सांगितलं होतं. तर मग मी मैत्रिणीला बोलले, तर मग मला बोलली त्यांनी यायच्या आधी 5 माळ जप कर, नामस्मरण कर. मी ह्याच्या आधी त्या म्हणतात की फक्त मी वाचन करत होते, नामस्मरण काहीच नाही म्हणतात, काही म्हणजे काहीच नाही.
पण तिनं सांगितलं म्हणून मी त्या दिवशी 5 माळी जप केला म्हणतात आईंचा आणि नामस्मरण केलं 5 माळ आणि बालोपासना वाचली आणि बोधामृताची 2 पानं वाचली म्हणतात. बोधामृत पुस्तकाची 2 पानं वाचली. एवढी सेवा मी केलेली होती म्हणतात त्या दिवशी. आणि कृष्णांचीच किमया म्हणतात की इतक्या वर्षामध्ये की म्हणजे हे होत नव्हतं. एकही स्थळ म्हणजे 2 स्थळं अशी होती की जी आम्हाला पसंत पडलेली होती, पण ते नाहीच हे झालं. आणि बाकी म्हणजे बाकी स्थळांनी नकारच दिलेला होता. मला नकारच येत होता म्हणले. आणि हे स्थळ असं होतं कदाचित म्हणजे असे प्रसंग आयुष्यात घडवून गुरु आपल्याकडं ओढून घेतात. पहिल्यांदा आपली तेवढी श्रद्धा नसते, तर आपल्याला लवकर काहीतरी अनुभव आला पाहिजे म्हणून गुरु आधी अनुभव पण देतात, नंतर परीक्षासुद्धा तेवढ्या घेतात. हे आहे, ताई बोलत होत्या हे, आणि हे सत्य आहे. तर म्हटला तो माझा अनुभव होता म्हणतात की पहिला अनुभव की आम्हालाही स्थळ पसंत पडलं आणि त्यांनाही मी पसंत पडले आणि ते लग्न जुळून आलं म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात अवघ्या 8 ते 15 दिवसाच्या आत माझं लग्नही झालं. म्हणजे कुठल्या गोष्टींचा अवडंबर झाला नाही, खूप जास्त हे झालं नाही. आणि खरं आईला माझ्या कुठंतरी शंका वाटायला लागली की हे एवढं लवकर म्हणजे एवढं घाई करायला लागलेत, काही म्हणजे फॉल्ट वगैरे म्हणजे काहीतरी आहे काय कारण वगैरे. तर त्यांनी सांगितलेलं होतं म्हणतात की असं काही नाही, आजी खूप सिरियस आहे आणि गडबडीत हे करायचं आहे, लग्न करायचं आहे, आजी खूप सिरियस वगैरे आहे. आणि म्हणजे माझ्या मिस्टरांचं खूप जीव होता आजीवर आणि आजींचा पण खूप जीव होता माझ्या मिस्टरांवर म्हणतात. आणि त्यांच्या डोळ्यासमोर व्हावं, मग आजीची सारखी तब्येत खालवत होती, तर मग म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर व्हावं अशी त्यांची इच्छा होती म्हणतात. आणि म्हणून गडबड आहे, बाकी काही नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं म्हणतात. आणि 15 दिवसाच्या आत खूप कमी खर्चात आणि म्हणजे हे झालं. पण आईने आणखी एक गोष्ट घडवून आणली म्हणतात की खूप कमी खर्चात माझं लग्न झालं. का तर खूप नातेवाईक लवकर आले नाहीत. बऱ्याच नातेवाईक म्हणजे हे झाले म्हणतात, नाराज झाले माझ्या इकडचे, की त्यांना असं वाटलं की मुलगीचं लग्न ठरत नव्हतं, मग कदाचित सांगायचं नसेल वगैरे, खूप दिवसांनी ठरले, कुणाचं हे नजर वगैरे लागायला नको म्हणून वगैरे गडबडीत ह्यांनी केले म्हणून गडबडीत सांगायला. मग खूप नातेवाईक माझे मुद्दाम आले नाहीत म्हणतात की असं ह्यांनी एकदम सांगितलं आहे, ह्यांनी ते आले नाहीत म्हणतात. त्यामुळं खूप कमी लोकांमध्ये आणि खूप ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये आमचं लग्न झालं. पण तुम्हाला सांगू तो पैसा म्हणजे माझ्या दागिन्यांसाठी वगैरे माझ्या बाबांना पण वापरता आला. त्यांनी पण मला बऱ्यापैकी चांगले दागिने घातले म्हणतात. आणि माझं लग्न झालं म्हणतात गडबडीत आणि खूप चांगलं सासर मिळालं मला, खूप चांगलं म्हणतात. पण त्याच्यानंतर परीक्षाही सुरू झाल्या म्हणतात लग्न झाल्यानंतर. जसं माझी मैत्रीण बोललेली होती, जरा लांब दिलं मला म्हणतात. माझं सासर थोडं लांब आहे, 4-5 तासाच्या अंतरावर माहेरपासून म्हणतात. आणि त्यामुळं मग ते खूप त्रासदायक काही गोष्टी होत्या सासरी, त्या म्हणजे सांगायच्या नाही आहेत म्हणतात मला. पण खूप काही गोष्टी होत्या त्रासदायक. पण एक नवरा चांगला होता, त्या बळावर मी सगळं हे करत गेले. आणि त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की माझी मैत्रीण बोललेली नाही परीक्षा पण म्हणजे असतात, तर ते मला मग जाणवायला लागलं की परीक्षा आपल्या चालू आहेत. पण मी आईंचा मार्ग नाही सोडला. मग माझं फोनवरनं बोलणं वगैरे व्हायचं माझ्या मैत्रिणीशी वगैरे. तर त्यावेळेला तिनं मला सांगितलं आणि तुमच्या प्रत्येक अनुभवांमधून त्या ताई म्हणत होत्या, मी हे ऐकलेलं आहे की नामस्मरण
आणि हे सगळ्यात मोठं प्रभावी साधन आहे आपल्याला आईंनी दिलेलं, की जे आपण कोणतंही काम करताना करू शकतोय. त्याला कुठलंही बंधन नाही आहे. आपण कुठलंही काम करताना, स्वयंपाक करताना, लोटझाड करताना, भाजी निवडताना, कुठलंही काम करताना जे आपण करू शकतोय. अगदी आपल्याला आईंनी म्हणजे इतकं सोयीस्कर मार्ग दाखवलेत म्हणतात. भजनाचा असू दे किंवा खूप किचकट काही अशा गोष्टी आपल्या मार्गामध्ये नाही आहेत, की ज्या बाबा खूप तासनतास वेळ घालवून कराव्या लागतात. आणि मग ते डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं. खूप खर्चिक काही गोष्टी आपल्याला आईंनी सांगितल्या नाहीत, की अमुक-अमुक करायचं, तमुक-तमुक करायचं, असं काही नाही. खूप साध्यापणानं आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचा खूप सुंदर मार्ग आईंनी दाखवला आहे, ताई म्हणत होत्या. तर नामस्मरण मला तिने सांगितली, की तू 11 माळी जप वगैरे करत जा, नामस्मरणाचा वगैरे असं. तर मला तिथं करता येत नव्हतं म्हटल्या. आत्ता म्हणतात वर्ष दीड वर्षामध्ये माझ्या घरी आईंचा फोटो वगैरे सगळा आणलेला आहे. मी का तर बाहेर पडले, म्हणजे आम्ही आता बाहेर राहतोय म्हणतात. ते आईंच्या कृपेने सगळ्या गोष्टी घडून आल्या म्हणतात. तर त्या म्हणत होत्या की मी ज्या वेळेला मग मैत्रिणीला फोन करायची, तर तिनं मला ते नामस्मरणाचं हे आणि नामस्मरण वाढव, तुझी बालोपासना वगैरे चालू आहे. तर आणि शक्यच नव्हतं म्हणतात भजन वगैरे. मी आत्ता वर्ष दीड वर्षात भजन वगैरे करायला लागले म्हणतात. नाहीतर मला त्यावेळेला शक्य नव्हतं म्हणतात भजन वगैरे ते करणं. मग म्हणतात मी असंच म्हणतात मी बालोपासना वगैरे चोरूनच करायची वगैरे. तर नामस्मरण मग जपमाळ घेऊन बसणं शक्य नव्हतं. तर मग म्हणतात सगळी कामं आवरली की मी 1.5 तासाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. आणि त्या उपासनेच्या बळावर म्हणतात इतके प्रत्यय आले मला, इतकी प्रचिती, की जो माझा नवरा एकच शब्दही म्हणजे कुणाला बोलत नव्हता. माझा अपमान केला किंवा मला ना मारहाण पण झाली म्हणतात बऱ्याच वेळेला. ह्या गोष्टी बोलू नये, पण मी तरी पण म्हणजे हे बोलताना त्यांनी ओघात बोलून गेला. मी विचारलं पण ते हे शेअर करायचं का? तर त्यांनी हां म्हटला, म्हणून मी हे शेअर केलं. तर त्या म्हटल्या मला मारहाण पण झाली. मी माहेरी काहीच नाही सांगितलं म्हणतात. का तर माहेरच्यांना मला त्रास द्यायचा नव्हता आणि ते माझ्या नवऱ्याच्या पाठीमागं मला मारहाण झाली. पण मी नवऱ्याला सांगितलं तर ते पटणारं नव्हतं. अशा पद्धतीनं असतात बरेच घरात लोकं असे असतात, की जे म्हणजे जे दाखवतात वेगळं आणि त्यांच्या नवऱ्यांच्या पुढं वेगळं दाखवतात असं असतात काही-काही. असे सीन करतात एक-एक लोकं. तर त्या म्हणतात तशाचपैकी काहीतरी होतं. तर मी हे सांगूसुद्धा शकत नव्हते, का तर सांगितलं तर ते पटणारं पण नव्हतं त्यांना. का तर माझ्याशी सगळं नॉर्मल होतं त्यांच्यासमोर आणि त्यांच्या मागं सगळे प्रकार माझ्यासोबत घडायचे. आणि ह्या गोष्टी मला इतक्या त्रासदायक होत्या म्हटल्या, आतल्या आत घुसमट होत होती. खूप वर्षांनी लग्न झालं त्यामुळं आणि नवऱ्याकडून मला काही हे नव्हतं म्हणतात, त्रास नव्हता. त्या एका व्यक्तीच्या खातर मी सगळं हे करत होते, सहन करत होते. पण मला त्या घरातून बाहेर पडायचं होतं म्हणतात. आणि मग मी त्या गोष्टीसाठी 1.5 तासाची नामस्मरणाची उपासना चालू केलेली होती म्हणतात. मी खरं सांगते म्हणतात. कुणी हा अनुभव ऐकल्यानंतर म्हणेल की हिला बाहेर पडायचं होतं, घर फोडायचं होतं, काही लोकं म्हणू शकतील म्हणतात. पण मी काय सहन केलं ते मला माहिती आहे म्हणतात. त्यामुळं मी हा स्वार्थ म्हणा किंवा काहीही असू दे, पण मी त्या घरातून बाहेर पडण्यासाठी उपासना चालू केलेली होती म्हणतात, नामस्मरणाची. आणि त्याची मला प्रचिती आली म्हणतात. म्हणजे आईनी ते बघितलेलं होतं त्रास. मी बऱ्याच वेळेला रडत-रडत नामस्मरण केलेलं आहे म्हणतात.
खूप रडत नामस्मरण बऱ्याच वेळेला केलेलं आहे. का तर घुसमट काय असते हे माझ्यापेक्षा चांगलं कुणीच नाही बघितलेलं म्हणतात. ती घुसमट म्हणजे सगळं तुमच्या पुढं आहे, पण तरीही तुम्ही बंदिस्त आणि गुदमरलंय तुम्ही कुठंतरी. असं होतं म्हणतात ते जीवन. तर जे काही असेल ते नवरा असतानाच मी श्वास घ्यायला लागले. त्याच्यानंतर माझा श्वास कोंडतोय, असं माझं आयुष्य होतं म्हणतात कुठंतरी. नवरा सोबत आहे, अजून जात नाही आहे किंवा सुट्टीचा दिवस, तो माझ्यासाठी खूप सुखाचा असायचा म्हणतात. आणि नवरा नसायचा, तो काळ पूर्ण माझा श्वास गुदमरतोय असं मला वाटायचं म्हणतात त्या. तर आणि असं टॉर्चर केलं जायचं की ते बोलू नये म्हणतात. आता मला बोलायचं पण नाही आहे, त्या गोष्टी काढायच्या पण नाही आहे तेही म्हणतात. पण खूप खूप मानसिक त्रास झाला म्हणतात. पण आईंनी सगळ्यातून मग तो परीक्षेचाच काळ होता म्हणतात. आईंनी त्यातून बाहेर काढलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात, तुमचे अनुभव ज्यावेळेपासून मी ऐकायला सुरुवात केली, काय काय बदल करावे लागतील. मी तुमच्या चॅनलवरची नित्योपासना रोज ऐकते म्हणतात. म्हणजे कुठलीही असं नाही आहे गोष्ट की जी माझ्या घरात आत्ता घडत नाही आहे म्हणतात. मला ताई म्हणत होत्या सायन्स मरणाचे पण व्हिडिओ अपलोड करा. तर हे अनुभवाचेच मला व्यवस्थित होत नाही आहेत. बघूया, मी प्रयत्न करेन. तर त्या मला म्हणत होत्या, मी तुमच्या चॅनलवरचं प्रातस्मरण रोज ऐकते. त्याच्यानंतर मी माझं सायन्स स्मरण जे करते ते सायन्स स्मरण तुमच्या चॅनलवरचं ऐकते. ते 1-2-3च वारांचे मी अपलोड केलेले आहे. पण नित्योपासना माझ्या घरात रोज आता होते म्हणतात. नित्योपासना मी तुमच्या चॅनलवरची बघून ऐकून मी हे केली म्हणतात. नित्योपासना माझ्या घरी रोज होते म्हणतात. आणि तुम्हाला सांगू, ह्याची प्रचिती एवढी छान आणि ह्या अनुभवांमधून हे शिकत गेले मी म्हणतात की हे आपण करत नाही आहे, हे केलं पाहिजे. प्रत्येक अनुभवातून अनुभव सांगणाऱ्या ज्या ताई, जे बंधू आहेत, त्यांनी असं काहीतरी सांगितलं आहे म्हणतात की जे माझ्या आयुष्याला इतकी म्हणजे मला हे करायचं आहे, हे मी मार्गात हे माझ्याकडून व्हायचं राहिले किंवा हे माझ्याकडून होत नाही आहे, तर ते मी करायला सुरुवात केली म्हणतात. आणि इतकी चांगली प्रचिती आली म्हणतात. आता घर घेतो आहे म्हणतात आम्ही. म्हणजे त्या सांगत होत्या की घर घेतल्यानंतर म्हणजे झालं आहे, सगळं हे झालेलं आहे म्हणतात. म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण आम्ही अजून तिथं गेलेलो नाही म्हणतात. आणि म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही त्यांच्याकडे सगळं दिलेलं होतं म्हणतात. विचार करण्याची गोष्ट आहे म्हणतात. एकटाच कमवता माणूस आहे. 3.5 गुंठे प्लॉट घेऊन आम्ही 2 BHK बंगला बांधलेला आहे म्हणतात. अजून राहिलं गेलेलं नाही म्हणतात, पण सगळं झालेलं आहे म्हणतात. तर म्हणजे ते सगळं तयार करून चावी देणार. ते आम्ही सांगितलं त्या पद्धतीने सगळं. 3.5 गुंठे प्लॉट एकटाच माणूस कमवत आहे. हे फक्त आईंच्या कृपेवर हे झालेलं आहे म्हणतात. आणि कुणालाही विश्वास बसणार नाही म्हणतात. अशा गोष्टी आयुष्यात घडल्या. ह्या वर्ष 1.5 वर्षात तरी असे माझ्या आतून जे आत्मिक समाधान म्हणतोय ना आपण म्हणतात, ते आईंचे प्रत्येक गोष्टी आपण करायला लागलो की आपोआप होत जातात म्हणतात. आपल्याला कळणार नाही. त्या म्हणत होत्या, मी नाही शब्दामध्ये सांगू शकत. समाधान म्हणजे काय आहे हे मला प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक अनुभवामधून आणि ह्या प्रत्येक सेवेमधून मला आता म्हणजे जाणवायला लागलं आहे की अरे, आपण इतके वर्ष समाधानच आपल्याला काही माहीत नव्हतं. ते आत्मिक समाधानसुद्धा मला आईंनी द्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष आई माझ्यासोबत असतात म्हणतात. माझे मिस्टर जातात, मी जिथं राहते म्हणतात आता, तर थोडा शेतीचा भाग आहे म्हणतात. आम्ही म्हणजे आता रेंटवर जे घर आहे म्हणतात, थोडा शेतीचा भाग आहे. थोडंसं लांब आहेत म्हणतात घरं. पण मला कधीही भीती नाही वाटत म्हणतात.
आई आहेत सोबत प्रत्येक, म्हणजे मी सांगितलं तर कुणाला तरी ते खोटं वाटेल म्हणतात. तर ते त्यामुळं तो भाव माझ्यासोबतच असावा असं ताई म्हणत होत्या. पण खूप खूप आईंनी दिले. मी शब्दात त्या गोष्टींचं वर्णन नाही करू शकत. मी ते सांगू शकत नाही म्हणतात, की काय दिले आईंनी मला. पण जे थोडेसे भाव होते, जे थोडेसे अनुभव होते, ते तुमच्यासमोर शेअर केले. काही जे आहेत ते फक्त माझ्यापर्यंत आणि आईंपर्यंतच राहावे असं मला वाटते म्हणत होत्या ताई. तर खूप इतकं भारावून बोलत होत्या ताई, बोलताना इतकं भारावून बोलत होत्या. मला खरंच असं वाटलं, की असेच अनुभव सगळ्यांना आले पाहिजेत, असेच अनुभव आले पाहिजेत आणि असेच अनुभव माझ्याकडून शेअर झाले पाहिजेत, की श्रद्धा अशी वाढली पाहिजे आणि अशी सेवा घडली पाहिजे ना, की डायरेक्ट आईंच्या चरणापर्यंत ती सेवा गेली पाहिजे आणि आईंनी म्हणजे काही काही विचार न करता अशी कृपा केली पाहिजे ना सगळ्यांवर, की सगळ्यांनीच असं म्हटलं पाहिजे. जे त्या बोलत होत्या ना, एक खूप 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 काहीतरी मोठं समाधान मिळाल्यावर जे हर्ष असतोय आपल्या आतून, तो जाणवत होता त्यांच्या बोलण्यामधून. तर खूप भारी वाटलं मला खरंच या ताईंबरोबर बोलताना ना, इतकं भारी वाटलं. त्या जसं बोलल्या ना, शब्दात नाही सांगू शकत आपण, तसंच काहीसं होतं ते. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना होऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.